सध्या मी उपस्थित आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि इथे आपण पाहिलं तर युवा प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलंय। आमरण उपोषण हे आहे आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भंडारा जिल्ह्याचे खासदार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांच्या मागण्या काय। सर काय सांगा? आमची तिसरी पिढी आहे, आम्ही त्रस्त झालेलो आहोत, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत। गोसे डॅम असो की दुसरे इथं पाण्याचे प्रोजेक्ट, डॅमचे प्रोजेक्ट असो, आमच्यावर अन्याय झाला आहे। अजूनपर्यंत आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला दिलेला नाही आहे। आम्हाला स्वप्न दाखवलं गेलं होतं की आमच्या मुलाबाळांना नोकरी मिळेल, पण नोकरीचा तर प्रश्नच नाही। मेन आमच्या हक्काची लढाई आहे, आमचे हक्क अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाही। कधी म्हणतात 5% आरक्षण देऊ, कधी म्हणतात 50% आरक्षण देऊ, पण आम्हाला फक्त भूलथापा देण्याचं काम हे सरकार इथं करत आहे। आणि यांच्या विरोधामध्ये आम्ही एक युवा प्रकल्पग्रस्त कृती समितीची इथं स्थापना केली आणि इथं सगळेजण पूर्ण महाराष्ट्रातील लोक आमरण उपोषणासाठी, आपल्या हक्कासाठी आम्ही एकत्र झालेलो आहोत। आम्ही त्रस्त आहोत। आमचे घर तुम्ही येऊन बघा, गळतायत, पावसाळ्यामध्ये साफ विंचू त्याच्यामध्ये चालतायत, पण अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आम्ही आमच्या न्यायाची, हक्काची लढाई इथं मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये इथं आम्ही लढत आहोत। एकूण किती प्रकल्पग्रस्त शेतकरी याच्यात बाधित झाले? गोसे खुर्द, चंद्रपूर, त्याच्यानंतर बावनथडी प्रकल्प, गोसे खुर्द प्रकल्प असे तुम्ही बघितले असाल तर कमीत कमी 4 लाख लोक इथं बाधित झालेले आहेत। त्याच्यापैकी आम्ही थकून गेलो लढू लढू या सरकारच्या विरोधात। आम्हाला या सरकारच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना भेटायचं असेल तर आम्हाला झाडावर चढावं लागते, हे शोकांकित आहे। आम्हाला नदीमध्ये उतरावं लागते, थंडीमध्ये आम्हाला रस्ता जाम करावा लागते आणि इथं बी आम्ही आमरण उपोषण करत आहोत तर ते फक्त एका मुख्यमंत्री साहेबाच्या भेटीसाठी। अरे तुम्ही आम्हाला कमीत कमी भेटा तर, नाही तर नंतरची बाब झाली, पण हे भेटायला सुद्धा इथं तयार नाहीत। कुठं चालला आपला देश हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि आमच्या हक्काला न्याय केव्हा मिळेल? साहेब, आम्ही आमच्या हक्क आम्ही घेऊनच राहू, यापुढे आम्ही इथं उठणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही। मागेही तुमचं आंदोलन झालं, काय झालं की आश्वासन भेटलं तेव्हा काय झालं की तुम्ही आंदोलन मागे घेण्यात आलं? आम्हाला प्रत्येक वेळेस फक्त भेटीसाठी म्हणून आम्ही कधी झाडावर चढतो, कधी पाण्यामध्ये, नदीमध्ये जातो, कधी रस्ता रोको करतो, कधी टंकीवर चढतो। आमचे भाऊ कातोरा टंकीवर चढले होते। प्रत्येक वेळेस आश्वासन मिळत असतात का आम्ही मीटिंग लावू, आम्ही महसूल मंत्र्यांसोबत मीटिंग लावू, आम्ही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यासोबत मीटिंग लावू, पण फक्त आम्हाला भूलथापा देण्याचं काम हे सरकार आणि अधिकारी करत आहेत, पण आम्हाला न्याय कुठेही मिळत नाही। आणि आम्ही एक्स्ट्रीम स्टेजला आज इथं पोहोचलेलो आहोत। आम्ही आपल्या हक्कासाठी आमरण अनशन करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अग्रेसिव्ह होईल तरी चालेल, पण आमचा हक्क आम्ही मिळवून घेणारच। आपल्यासोबत अजून पण प्रकल्प बाधित आहेत। दादा काय सांगाल? अधिवेशन एका ठिकाणी चालू आहे, पुढची रणनीती कशी असणार? आपली उपोषण कशा प्रकारे तीव्र होणार आहे? आता आजपासून उपोषण सुरू झालं आणि याचं स्वरूप तुम्हाला या सर्व जे शासनाला आहे त्याचं उद्यापासून कळत, कारण महाराष्ट्रातून लाखो मुलं या मुंबईच्या दिशेने येत आहे आणि लवकरच या गोष्टीचा शासनाने विचार करावा। हे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांची एक कळकळीची, एक तळमळीचं म्हणणं आहे, यावर शासनाने विचार करावा। आमच्याशी बातचीत करण्यासाठी तर आपण ऐकलं की युवा प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने आज इथे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। सरकारने लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी या लोकांनी मागणी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास सोबत मी प्रियंका सिंग, दिव्य भारत न्यूज, मुंबई।